हिवाळी अधिवेशनात नवाब मलिकांवरून वातावरण पेटलं होतं. देशद्रोहाचा आरोप असताना मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी फडणवीसांना कोंडीत पकडलं होतं. त्यानंतर मलिक राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटात आहे हे स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आज स्वातंत्र्यदिनी नवाब मलिकांनी अजित पवार गटासोबत राहण्याचं जाहीर केलं. त्यामुळं मलिकांवरून महायुतीत पुन्हा कुरबुरी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महायुती पुन्हा तुटणार का हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय. नवाब मलिकांचे यापूर्वी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध जोडण्यात आले आहेत. देशद्रोही म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ते गेल्या 6 महिन्यांपासून तुरुंगात होते. मात्र सध्या ते वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे. हिवाळी अधिवेशनात ते 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात भाग घेण्यासाठी ते विधान भवनात आले होते. ते तुरुंगात असताना राष्ट्रवादीत फूट पडली होती. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या गटाच्या बाकावर बसतात यावर त्यावेळी बरीच चर्चा झाली. मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडलं होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर फडणवीसांनाही अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना सहभागी करू नका म्हणून विनंती केली होती. या प्रकारानंतर नवाब मलिकांनी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान मागील 6 महिन्यापासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. आपण कोणत्याच गटासोबत नसल्याचं मलिक वारंवार सांगत होते. मात्र बुधवारपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केली. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा देखील 20 तारखेनंतर नवाब मलिक यांच्या मतदारसंघात जाणार आहे. 6 महिन्यापूर्वी नवाब मलिक तब्येतीच्या कारणावरून अंतरिम जामिनावर बाहेर आले. मधला काळ राज्यात बऱ्याच उलटापालटी झाल्या. अजितदादांनी वेगळी चूल मांडत भाजप सोबत घरोबा केला आणि थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे नवाब मलिक दादांसोबत की काकांसोबत हा प्रश्न विचारायला जाऊ लागला. त्याचं क्लिअर कट उत्तर आज मिळालं. नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटात विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिकांच्या या भूमिकेमुळे महायुतीत कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं पत्र होतं. नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यांना महायुतीत सामावून घेणं योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे या अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्यांचाही फडणवीसांच्या पत्रात उल्लेख होता. त्यामुळे आता नवाब मलिक अजित पवार गटात आले तर पुन्हा वाद होण्याची शक्यता व्यक्त होते.